हमारे काशी विश्वनाथ मंदिर को तोड़ने वाला औरंगजेब, हमारे मथुरा की मंदिर को तोड़ने वाला औरंगजेब, भारत के अनेकों प्राचीन मंदिरों को तोड़ने वाला औरंगजेब, तेग बहादुर साहब जी की दिल्ली में गर्दन काटने वाला औरंगजेब, अनेकों हिंदुओं को काट काट कर मार कर धर्मांतरण करने वाला औरंगजेब, उसकी कब्र महाराष्ट्र की धरती पर एक जहरीले खंजर की तरह घुसा हुआ है, एक जहरीले खंजर की तरह। आज बहुत सारे नेतागण मैं देख रहा हूं, जब मैं टीवी देखता हूं ना, तो बहुत सारे हमारे महाराष्ट्र के नेतागण कहते हैं कि सरकार तुम्हारी है, क्यों नहीं तोड़ते। एक नेता कहता है कि कानूनी तरीके से कार्रवाई की जाए, और एक नेता कहता है कि हम 100% खबर को तोड़ेंगे। भाई ये बयानबाजी अब महाराष्ट्र का मामला सुनने वाला नहीं है, यह बयानबाजी अब महाराष्ट्र का मामला सुनने वाला नहीं है। महाराष्ट्र की जनता ने, महाराष्ट्र के हिंदुओं ने भगवे को खड़ा किया है, भगवे को जिताया है। अब महाराष्ट्र का हिंदू चाहता है कि औरंगजेब की कब्र का नाम और निशान मिटे, औरंगजेब जैसे पापी का नाम और निशान महाराष्ट्र से मिटे। आज कहीं पर भी औरंगजेब का नाम ना हो, यह चाहता है हमारे महाराष्ट्र का हिंदू। अब बताइए कि कब चढ़ेगा बुलडोजर। एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात देशात राज्य कोणाचं आहे? राज्य कोणाचं? त्यांचंच आहे ना, त्यांच्याच पक्षाचं आहे ना। मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत? याच विचारांच्या लोकांचे आहेत, हिंसक हिंदुत्ववाल्यांचे आहेत। मग त्यांना अडवलं कोणी कबर हटवायला? शासनाने हटवावी ना, मारामाऱ्या कशाला करताय, नाटकं कशाला करताय, लोकांना त्रास का देताय? सांगा आरएसएसला फरमान काढा म्हणून। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे आरएसएसचीच पिल्लं आहेत ना, सगळी भाजपचीच पिल्लं आहेत। मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा। हिंमत आहे काढण्याची? या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे, तर ते का ठेवलंय? संरक्षणासाठी। केंद्र सरकारचं पोलीस दल आहे आणि ती जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे ना। मग ही नाटकं कशा करताय तुम्ही? तुम्ही आजचा अग्रलेख वाचा सामनाचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला, देशाला दाखवलं, त्याचं स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर। महाराष्ट्रावरती हल्ला करण्याआधी किंवा हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीनं संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं, असं आम्ही सांगतो। आमच्या अंगावर येत्या महाराष्ट्राच्या, आधी जा औरंगाबाद, संभाजीनगरला। छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची जी कबर तिथे खणलेली आहे, ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा। हा इतिहास आहे। ज्यांना इतिहासाचं भान नाही बरं का, असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक जे आहेत बरं का, ते हे करतायत। अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला ना। इतिहासाला ते पिढीला माहित पाहिजे की छत्रपतींनी अफजल खानाचा कोथळा काढला, त्याचं थडगं प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे। लोकांनी जाऊन पाहायला पाहिजे की याचा कोथळा महाराष्ट्रानं काढला। हे ड्युटी पोरं आहेत सगळी, यांना पैसे पुरवतात हे सगळे काही लोक आणि उद्योग करतात। इतिहास नष्ट करण्याचं काम चालू। हा कोणता इतिहास निर्माण करताय तुम्ही? ही थडगी असायलाच पाहिजे। हा इतिहास आहे आमचा, हा आमचा शौर्याचा इतिहास आहे।